मित्रांनो, प्रश्न आहे की 90 मीटर लांबीची एक ट्रेन 210 मीटरचा पूल 20 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती? या प्रश्नामध्ये आपल्याला अंतर आणि वेळ दिलेला आहे, परंतु या प्रश्नामध्ये आपल्याला ताशी वेग दिलेला नाही आणि तो आपल्याला काढण्यासाठी सांगितला आहे. तर चला मग बघूयात की या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीनं कसं काढायचं. तत्पूर्वी जर का तुम्ही आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर बघूया की या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं. प्रश्नामध्ये आपल्याला ट्रेनची लांबी आणि पुलाची लांबी दिली होती. आता लांबी म्हणजे काय, तर लांबी म्हणजे अंतर. आपल्याला प्रश्नामध्ये दोन गोष्टींची लांबी म्हणजेच अंतर दिलेलं आहे, म्हणून ट्रेनची लांबी आणि पुलाची लांबी या दोघांची आपण बेरीज करून घेतली तर तेव्हा आपल्याला अंतर बरोबर 90 अधिक 210 असं भेटलं. आता 90 अधिक 210 म्हणजे 300 मीटर, तर आपल्याला अंतर भेटलेलं आहे 300 मीटर. यानंतर आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा आहे, अंतर बरोबर वेळ गुणुले वेग. आता आपण दिलेल्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. आता आपल्याकडे अंतर आहे 300 मीटर आणि वेळ आहे 20 सेकंद, परंतु वेग नाही, म्हणून आपल्याला दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वेशन भेटलं 300 बरोबर 20 गुणुले वेग. आता 20 या साईडचं 300च्या भागाकारामध्ये आलं, तेव्हा 300 भागिले 2 बरोबर वेग असा फॉर्म्युला आपल्याला भेटला. आता वेग बरोबर 300 भागिले 2 म्हणजे 15. 300ला 2 भाग दिला असता 15 हे उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. आता वेग बरोबर 15 मीटर प्रति सेकंद आपल्याला असं इक्वेशन भेटलं, परंतु आपल्याला भेटलेला वेग हा मीटर प्रति सेकंदामध्ये आहे. पण प्रश्नामध्ये मात्र आपल्याला हा वेग किलोमीटरमध्ये काढायचा आहे, तेव्हा आपल्याला हा वेग किलोमीटर प्रति तासामध्ये रूपांतरित करण्यासाठी या वेगाला आपल्याला 18 भागिले 5नं गुणावा लागेल, म्हणून किलोमीटर प्रति तास बरोबर 15 गुणुले 18 भागिले 5 असं इक्वेशन भेटलं. आता 15 गुणुले 18 भागिले 5, 5 एक 5, 5 त्रिक 15 आणि 3 गुणुले 18 म्हणजे 54. तर वेग बरोबर 54 किलोमीटर प्रति तास हे उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. तर आपलं उत्तर असेल की त्या ट्रेनचा ताशी वेग हा 54 किलोमीटर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.